नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सिंग तोताराम राजपूत, राहणार कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। जिल्हा दूध संघाच्या तसं मी तिसऱ्यांदा चेअरमन आहे आता। आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब आहेत, या जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे साहेब, जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे साहेब यांच्या आशीर्वादाने मी माझी ही निवड येणारी जी आहे ती बिनविरोध झाली आणि मी चेअरमन झालो। सर, आता तुम्ही म्हणजे तिसऱ्यांदा तुम्ही चेअरमन पदी निवड झाली होती, तर काय आव्हान आहे तुमच्यासमोर? आता समोर तर काही नाही, आता मागचं तर संपलं, पण याच्यानंतर बागडे नानानं सुद्धा आमचा चांगल्या प्रकारे हा सण चालवला। त्याला ते राज्यपाल झाल्यानंतर मला ही संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्याच्या नंतर आता आमच्या बाजूला असलेली जागा हीच आदरणीय पालकमंत्र्यांच्या मेहरबानाने आणि खासदार संदीपान भुमरे साहेबाच्या यांनी आम्हाला ही हँडओव्हर होती आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही बोर्डात ते सगळं प्रस्ताव ठेवून त्याचा आर्किटेक्टप्रमाणे प्लॅन केला आणि ती बिल्डिंग आम्ही उभी करणार आहे। किती हेक्टर जागा आहे, किती चौरस? ते 27,000 स्क्वेअर फूट जागा आहे। अच्छा, म्हणजे दूध संघाची नवीनच इमारत उभी नवीन राहणार। त्याच्यामध्ये काय काय राहणार? आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्टप्रमाणे आता 4-5 फ्लोर राहणार आहे, तर येणेकरून आमच्या भविष्यात त्या भाड्यानं पण आम्ही काही बरेच त्याच्यातलं देणार आहे। येणेकरून त्याच्यातून आमचा कर्मचाऱ्याचा पगार त्याच्यातून निघला पाहिजे अशी व्यवस्था आम्हाला पालकमंत्री साहेब करून देणार। तर हा प्रस्ताव कधी आणि कोणामार्फत? प्रस्ताव आमचा दाखल झाला, शासनाकडे आमचा प्रस्ताव दाखल झाला, तिथून कलेक्टर साहेबापर्यंत आज सत्तार साहेबांना पाठवला आणि तो या 2-3 दिवसात आम्ही तो मार्केला होता। किती कोटीचा आहे अंदाजे? किती खर्च आहे? तो खर्च 20 कोटीचा आहे। 20 कोटी यावर्षी सगळं हे धरून आम्ही 40 कोटीचा केलेला आहे, पण तो नवीन जो होईल फक्त 20 कोटीचा होईल आणि त्याला शासनामार्फत जे आम्हाला काय अनुदान मिळणार आहे पालकमंत्री साहेब आम्हाला करून देणार। सर, दूध संघाच्या विकासासाठी काय योजना आहे तुमच्या? आमच्या आता जे बाय पोर्टलमध्ये आमचे भरपूर प्रोजेक्ट चालू आहे आणि चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे आणि ते आम्ही फार नांदेडपर्यंत पोच करतो आहे सगळं। आता सदस्य संख्या किती आहे? आमचे आता 12 आहे। 14 होती, 2 सदस्य आमचे झाले, नाना गेले आणि एक ताईचं आमचं डिस्क्वालिफाईड झालं। नाही, दूध संघाचं एकूण सदस्य जे आहे एकूण 600 होते। 600पैकी आता जवळजवळ 300 संस्था आमच्या बंद पडल्या, 345 संस्था आमच्या आजच्या स्थितीत चालू आहे। नवीन सदस्य नोंदणीसाठी काही योजना आहे? बऱ्याच प्रस्ताव आता हे दाखल केला आणि केंद्र सरकारची काही गोट्याची स्कीम येते आहे, ते झाल्यानंतर परत आमचं दूध वाढणार आहे। तुमची काही दूध संघाची काही नवीन योजना आहे का? नवीन योजना याला डेव्हलप करणार आहे आम्ही, जास्तीचं आम्ही दूध वितरणमध्ये जास्तीचं इंटरेस्ट घेणार आहे। तुम्ही ते मध्ये खाद्य पण तुमच्या दूध संघामार्फत देता? बाहेरचंच खाद्य राहतं, पण संघामार्फत फक्त आम्ही देत राहतो। तिथं स्वतःचं नाही। आता सत्तार साहेब आम्हाला पालकमंत्री साहेबांना भुकटीचा प्रोजेक्ट आणि शुगराचा प्लॅन करून देतो म्हणून असं सांगितलेलं आहे। आता दिवस थोडे राहिले, भविष्यात आता पुढं त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं काही करणार। आता दिवाळी तोंडावर आहे, दिवाळी निमित्त काही सभासदांना लाभ देणार आहे। किती टक्के? असं काही आज सांगू शकत नाही, पण मीटिंगमध्ये परत होईल आमचं। पण मागच्या वेळेस तोटा होता त्याच्यामुळे आम्ही काही दिलं नाही। सानुग्रह अनुदान पण नाही दिलं आणि वटावा पण नाही दिला। यावर्षी 100% देणार। 27 तारखेला पण सर्वसाधारण त्याच्यात आम्ही डिक्लेअर करणार। काय विषय येतो? विषय काय तर रेग्युलर विषय, असं काही जास्त काहीच नाही। या निमित्ताने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काय आव्हान? आव्हान हेच करणार आहे, पण त्याला फक्त आपल्याला जे वटाव द्यायचा आहे त्याची आम्हाला आलेलं पत्रव्यवहार आहे संस्थेकडनं 50 पैसे द्या म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे।